तर गाईज आम्ही आता उठलोय सकाळी. आता आम्ही जाणार आहे बीच वरती राईड्स वगैरे करायला. मॅडमचा मेकअप चालू आहे. आवरून मेकअप करून कपल बघा किती खुश आहे. तर आम्ही आता आवरून निघलोय. मी माझा मेकअप सांगते तुम्हाला. हे बघा मेकअप सांगते गाईज. बघा मी कन्सिलर लावले असं लावले. मग त्याच्यावर मी हे कन्सिलर लावले पूर्ण तोंडाला लावले. सगळं लावायच्या अगोदर सनस्क्रीन लावली. टॅप करून असं पुसून घेतलं आणि त्याच्यावर पॉन्ड्स पावडर लावले. बघा गरीब मात करून. नाही एवढाच मेकअप आहे मला. आमचा एवढाच मेकअप आहे. काहीच येत नाही आपल्याला. काहीच येत नाही आम्हाला. एवढ्यावर भागते. तर आता आम्ही तुम्हाला समुद्रावर गेलो. समुद्र कसा दिसतो ते दाखवतो. आला की बोला की काहीतरी म्हणते. बोलायचंच नाही. आता आम्ही खाली आलो आहेत. आता आम्ही फायनली निघणार आहे जायला. खूप जास्त ऊन आहे. मॅडमला लय ऊन लागलंय. हे बघा इकडे डोंगर आहे. अशा हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. बघा हे असं हे हॉटेल आहे. मला रूम भेटली बरं झालं आम्हाला. तर आता आम्ही निघणार आहे गाईड बीच वरती. पर्यंत आलं तरच तुम्हाला नाश्ता मिळतो. तर त्याच्यानंतर आला तर तुम्हाला नाश्ता मिळणार नाही. तर आम्हाला नाश्ता मिळणार नाही. 10:30 वाजलेत. घावन खायला दुसऱ्या हॉटेलला चाललोय शोधायला. घावन खायला आलो होतो पण नाही भेटलं. सो आता आम्ही चाललोय. बघू भेटलं तर आम्ही तुम्हाला दाखवतो. नाही तर पोहे खाल्ली तर दाखवणार नाही. पोळ्यावरतीच गुजारा होणार आहे असं वाटते. चरित्र तर दिसतंय. तर मंडळी बघा आम्ही अशा ठिकाणी थांबलोय की जिथं रूमचे जवळच समुद्र आहे. अशा ठिकाणी आम्ही थांबलोय. तर म्हणजे किती जवळ समुद्र. आणि आम्ही नाश्त्याला पण इथंच बसलोय आणि इथून समुद्र दिसतोय. तर पण नाश्ताच नाही आला आमचा अजून. 10 वाजून गेले तरी आम्ही नाश्ता करतोय. अशी आमची ट्रिप चालू आहे. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे दिसायला. पण गाय बघा गाय किती सुंदर चरतीये बघा. हे बघा तू कपडे जरा प्रॉब्लेम नाही. हे बघा पोहे आणि ऑमलेट आलेत आमचे. आता पोहे खाते. व्हेजवाले पोहे खाणार आहे. नॉनव्हेजवाले ब्रेड ऑमलेट खाते. म्हणजे कोकणात येऊन आम्ही ब्रेड ऑमलेट खातो. लिटरली आम्ही ब्रेड ऑमलेट खातो कोकणात येऊन. म्हणजे किती आमचे हे हाल चालू आहेत बघा तुम्ही. आम्ही आलोय फायनली दापोली बीच वरती. पोहे ऑमलेट ब्रेडचा नाश्ता करून आम्ही फायनली बीचवर आलोय. आता आम्ही जाणार आहे ते राईड्स करायला. मी नाही करणार आहे. माझे सगळे सोबतचे जे मैत्रिणी मित्र जे आलेत ते लोक करणार आहे ही राईड्स. आणि मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सगळा शेअर करते. तो प्लीज माझा ब्लॉग बघा. तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की. मी इथं आता बीच वरती आहे. ती बोट बघून मला पबजीची बोट आठवतीये. मी हावरक्राफ्ट शोधतीये मिल्टाच्या बीच वरती. पण नाही मला बोटच भेटलीये फक्त. आम्ही निघालो आहोत आता डॉल्फिन. हे बघा माझ्या इथं लाट आलीये आणि आम्ही चाललो डॉल्फिन राईडला. गाईच आता मी चाललो डॉल्फिन राईडला. फायनली आम्ही बोट मध्ये चाललेलो आहोत सगळेजण डॉल्फिन बघायला. 11 वाजता वडापाव आहे डॉल्फिन राईड सोबत. आम्ही सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेलं आहे. बोट मध्ये बसलोय आम्ही सगळेजण. आणि आता आम्ही डॉल्फिन बघायला जाणार आहे. उन्हात आणायचं. 12 वाजता डॉल्फिन मी लाईक हा काय तो डॉल्फिन आम्हाला बघायला येणार आहे. हे काय हे बघा इकडे इकडे बघले माकड तोंडे. हे बघा अयो आम्ही आलो समुद्रामध्ये. बघू शकता चाललोय आम्ही. हे बघा व्ह्यू बघा इकडे बघा. आम्ही समुद्रात चाललोय. हे लोक बघा एन्जॉय किती चालू आहे. आणि आम्ही डॉल्फिन बघण्यासाठी चाललोय. आता किती वेळ शूट करावं लागते. कुठे गेली ती डॉल्फिन. डॉल्फिन भैया दर्शन तो दिखाओ. बघा आम्ही आता ही वॉटर राईड करायला आलोय. आमचे 3 मेंबर त्या राईड मध्ये बसले. एवढी डेंजर राईड आहे पण त्यांना बसायचंय त्याच्यामध्ये. आणि मी या बोटीत आली आहे त्याची व्हिडिओ शूट करायला. जस्ट आपण त्याचे रिॲक्शन्स कॅप्चर करूया. काय त्याचं लुक आहे आपण
तिथं वानर हे झाडावर त्या झाडावर चालले आणि त्याला कॅप्चर करायला डॉगीज आले तिथं. तर ते आम्ही त्यांचा खेळ बघतोय. हे बघा आमच्या कपलचा शो चालला घरी जाण्यासाठी. पाडणं बघा आमच्या कपल्सची. सनसेट पण झालाय आणि फायनली आता आम्ही निघालोय टुवर्ड्स टू आवर होम. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. काय ना एक मात्राचा व्हिडिओ एवढा भारी दिसेल माझ्या काढलेला आहे. तर क्रेडिटेड बाय महेश. बाय एव्हरीवन. सगळे चालले ग्रुप मध्ये 2-3 ब्लॉग मध्ये.